देई भेटी काय मोकळिले वरी सर्व जाणे इथवरी होता संग अंगो अंगी लोकविले काय मोकळिले वरी सर्व जाणे तुका म्हणे पाहिले माझे एवढ्या वेळी अंतरला काय मोकळिले वरी सर्व जाणे पांडुरंगात प्रथम मना दुसरे चरण संतांचे त्यांचे कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचे अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी विठ्ठला कन्हैया रे जगजेठी देई भेटी कवेळा काय मोकळिले सावजाने बहलर जसे विष्णुपत भवाय नमो नमः प्रबल तम से तत्संहारे हराय नमो नमः जन सुख कृते सत्पुत्रिक्तो मृडाय नमो नमः ब्रह्मसि पदे निश्रय शिवाय इथवरी होता संग अंगो अंगी लोकविले काय मोकळिले जाने वेढी महायोग पीठे तटे वरम पुंडरीका दातु समागत्य तिष्ठमानं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग तुका म्हणे पाहिले मागे एवढ्या वेळी अंतरला काय मोकळिले श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बरनउर रघुवर विमल जसु शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तो पुनः पुनः ईश्वरो गुरुरात्मेति
मूर्ति भेद विभाग व्योम पद व्याप्त देहाय दक्षिणामूर्तये गुरुदेव 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 विठ्ठल कन्हैया रे जग जेठी देई भेटी वेळा काय मोकली लेवली सावजानी वेळी प्राप्त प्रसंगी ताकडीच्या या पवित्र पावन पुण्यभूमीमध्ये आदरणीय मातोश्री गंगाबाई नामदेव बचाटे यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आशुतोष महादेवाचे वर्णन करणारा ग्रंथरत्न श्री शिव महापुराण या शिव महापुराण कथेच्या समारोप झाला आणि संप्रदायाच्या नियमाप्रमाणे प्रत्येक कार्यक्रमाची सांगता ही काल्याच्या कीर्तनाद्वारे व्हावी लागते. म्हणून आजची ही काल्याची सेवा आणि त्या काल्याच्या सेवेकरिता घेतलेला अभंग देहूचे प्रसिद्ध असलेले साधू विश्ववंदनीय जगद्गुरु संत श्रेष्ठ संत शिरोमणी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे असलेले संत तुकोबाराय यांच्या उत्कृष्ट असा चार करण्याचा अभंग आहे. परमात्माचा अंश आहे जीव, परमात्माचा अंश आहे. काय इशारे काढले तुझे? जीव हा परमात्माचा अंश आहे आणि तो अंश त्या अंशीपासून जेव्हा तुटून बाजूला होतो आणि जेव्हा तो अंश आता त्या अंशाला शोधत राहतो, त्या अंशाची जी तळमळ होते ती तळमळ प्रवाहामधून नदीच्या प्रवाहामधून जेव्हा एक धारा बाजूला निघून जाते तेव्हा ती धारा तिचे अस्तित्व शोधत 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 पुन्हा मूळ प्रवाहामध्ये मिसळते. म्हणून एक जीव परमात्मापासून दुरावलेला जीव तो परमात्माच्या अर्थ स्वरूपाने अर्थ स्वराने कसा धावा करतो त्या जीवाचे वर्णन महाराज अभंगामधून करता. विठ्ठला मी बंद नाही करायचं म्हणणं करणारच नाही. अभंगामधून कन्हैया रे जगजेठी देई भेटी एक वेळा हे विश्ववंदनीय जगातला सर्वश्रेष्ठ पुरुष एकदा मला भेट दे. हे सरळ भावार्थ आहे. एकदा मला भेट दे. आणि जर मला भेट देत नसेल तर मला इथपर्यंत कशाला घेऊन आला? समजा कोणीला कार्यक्रमाला बोलवलं, एवढ्या गर्दीमध्ये कार्यक्रमात माणूस आला आणि आग्रहाने बोलवलेला पुरुषोत्तम आहे आणि पुरुषोत्तमची त्या माणसाची भेटच झाली नाही तर तो माणूस काय म्हणेल? अरे जर तुला मला भेटायचं नव्हतं मग एवढ्या लांब मला कशाला बोलून घेतलं म्हणेल की नाही? तसं आता हा प्रत्येक जीव आहे. या प्रत्येक जीवाचे ध्येय आहे जन्माला आलेलो आहे मला ईश्वराचा साक्षात्कार व्हायला पाहिजे. आहे की नाही ध्येय? आहे की नाही? पण जन्माला आलो ईश्वराचा साक्षात नाही ना कार नाही, काही छोटे नासाच मरून जातो. मग महाराज म्हणता माझ्या जन्माला येऊन काय उपयोग झाला? काय मोकली लेवली? मला कशाला पाठवलं इथं संसारामध्ये, मृत्यू लोकांमध्ये मला कशाला पाठवलं? जर तुझ्या दर्शनच होत नसेल तर माझ्या या जन्मात येऊन काय उपयोग? हे सर्व वनामध्ये मला पाठवलं. वन म्हणजे आता महाराजांच्या नजरेत हे वन आहे का? हा, हे वनच आहे. कारण काय? वनामध्ये श्वापद असतात, वनामध्ये श्वापद असतात, वनामध्ये वाघ असतो, वनामध्ये अजगर असतो, वनामध्ये सिंह असतो, वनामध्ये वेगवेगळे हिंस्र पशु असतात. म्हणून महाराज म्हणतात काय मोकली लेवली सावजाने वेढी येईल. जर तुझी भेट होत नसेल तर मला इथं कशाला बोलवलं या जंगलामध्ये? बरं इथं कोणते शिकार आहेत? इथं काम नावाचा विकार माझ्यावर हल्ला करायला, मोह नावाचा विकार माझ्यावर हल्ला करायचा, क्रोध नावाचा विकार माझ्यावर हल्ला करायचा, लोभ नावाचा विकार माझ्यावर हल्ला करायचा. हे सर्व सावज आहेत आणि हे सर्व सावज माझ्यावर हल्ला करायला लागलेले. जर तुला मला भेटायचेच नव्हतं तर तुझ्या माझ्या संघ आईच्या गर्भापर्यंतच होता. इथं वरी होता संघ अनगोंडी लोकवी. आईच्या गर्भामध्ये तर येशीचा बंगला नाही, आईच्या गर्भामध्ये अनेक जठराग्नी भडकलेला आहे, मूत्राशयाच्या पिशव्या आहेत आणि त्याच्यामध्ये तो जीव पडलेला आहे. तिथं तो जीव सुखात असेल का? तिथं तो जीव दुःखात आहे.
आईच्या गर्भामध्ये तो पडलेला आहे, खितपत पडलेला आहे. त्याच्या नाकात किडे चालले, तोंडात किडे चालले, त्यांच्यामध्ये तो जीव तडफडलेला आहे. तिथं तो भगवंताचे चिंतन करतो. बाहेर आल्या तो भगवंताला विसरून जातो. म्हणून तुझ्या माझ्या संग इथपर्यंतच होता का? आणि मी हे माझ्या मनाने सांगत नाही. तुका म्हणे पाहिले माझे एवढ्या वेळी अंतरले. मी हे माझ्या मनाने सांगत नाही. मागे पाहिलं म्हणजे मी भूतकाळाचा इतिहास वाचला. जेव्हा जेव्हा साधक तुला अर्थ स्वराने बोलवतो तेव्हा तेव्हा तू त्याला भेटायला जातो. मग मला भेटायला का येत नाही? हा अभंगाचा थोडक्यात शीर्षक आहे. विठ्ठला एकदम सावधान. कोणत्या बाजूने परमात्मा येईल सांगता येत नाही. इथं बेशुद्ध बसून काम नाही. हे काय टाटा सत्रंजीन सांगा कीर्तन तसलं नाही. सावधान, बिलकुल दक्ष होऊन बसायचं. परमात्मा कधी तुमची घंटी वाजून देईल सांगता येत नाही. आणि जर तुम्ही झोपून बसले, बेशुद्ध होऊन बसले, अनेक विकार मनामध्ये धरून बसले, तर इथं कितीही बोट बोललं काय उपयोग होईल? सावधान. कोण कोण बसणारे वरबोट करा. सावधान. अरे वा विठ्ठला, माझी इच्छा आहे माझ्या राजांनो धर्म करायचा असेल तर फक्त तुम्हाला देवभोळ होऊन नाही जमणार. नाहीतर सांगायला महाराज तुम्ही लोडायले मंदिरात 4 एक पोथी वाचायला, 4 ऐकायले, 3 थुकायले. आपला धर्म नाही, डोळस आणि जागृत धर्म आहे. माझ्या राजांनो प्रसन्न चिते परमात्मा दर्शनम. तुम्हाला परमात्माचे दर्शन करायचे असेल तर तुमच्या चित्ताची प्रसन्नता आहे. तुमच्या चित्ताची प्रसन्नता गरजेची आहे. नाही तर काय ते सांगायले, म्हणणारे म्हणायले, वाजवणारे वाजायले. हा धर्म बळजबरीचा धर्म करू नका. लाचार होऊन किंवा बळजबरीने जर धर्म करायची वेळ येत असली तर नका करू. तुमची गरज नाही धर्माला. तुमच्या माझ्यासारख्या लेख्यापेच्या विचारांवर धर्म उभा नाही. भा म्हणजे तेज आणि रक्त म्हणजे मग्न. जो तेजात मग्न आहे तो हा भारत देश आहे. या भारत देशाला तुमच्या माझ्या लेख्यापेच्या विचारांची गरज नाही. भा हा ज्ञानवाचक शब्द आहे. गिरी सावधान उभं राहायचे, डिस्टर्ब करायचे नाही. भा हा ज्ञानवाचक शब्द आहे. भा म्हणजे तेज, ज्याच्याने तेज प्रफुल्लित होत. हजार सूर्य जरी प्रगट झाले पण एक कृष्ण कन्हैया जर उभा राहिला तर त्याच्याकडे नजर देण्याची ताकद नाही. हजार सूर्यांना लाजवणारा तेज त्याच्यामध्ये आहे. ज्ञानवर्धन आहे, ज्ञानवाचक आहे. म्हणून भारत काही साधा नाही. या भारतामध्ये नाही तर उद्या त्याला बाबा आम्हाला भजन करा काय गरज नाही. परमात्माला प्रसन्न होऊन जावं लागेल. 65 लाख रुपयाची इस्टेट होती तुकोबारायाची. 65 लाख. पण भगवंताच्या भजनामध्ये आणि स्वतःच्या प्रसन्नतेमध्ये कधी संपून गेली कळलं बी नाही. शेवटी महाराजांनी लिहून टाकलं, बरे झाले देवा दिवाडे निघाले. बरं झालं बाबा दिवाडा निघून गेलं. हे सांभाळण्याच्या नादामध्ये तू सुटून गेला असता. विठ्ठला आणि 4583 अभंगाची गाथा दिली तुकोबारायाने. त्या गाथेमधला हा अभंग आहे. आणि इथं असे भामटे माणसे एक एक अभंगावर कीर्तन करून माड्या बांधून टाकल्या की नाही. कोणता धर्म पाहिजे तुम्हाला? डोळस धर्म मला. माझ्या राजांनो तुम्ही निस्त म्हणून काही उपयोग होणार नाही. कन्हैया रे जग जेठी हा अर्थ स्वर फक्त कंठात काढून उपयोग होणार नाही. तो हृदयात काढावा लागेल तेव्हा परमात्मा समोर. नाम उच्चारिता कंठी पुढे उभा जग जेठी ऐसे धरोनिया ध्यान मना करावे चिंतन. महाराज म्हणता कंठात नाम उच्चारण केल्या केल्या देव समोर यायला पाहिजे. आपला आला अजून आला आपला कळला की नाही काळा आहे का पिवळा? का? कारण आमचे नाम इथून आहे. मुंह में राम बगल में छुरी ऐसी तेरी ढूंढ. ते जेव्हा इथून येतं तेव्हा परमात्मा समोर येऊन उभा राहतो. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय. स्वतःच गुरु बनून उभा राहतो. म्हणून जेव्हा जीव अंशापासून तुटून अंशीपासून जेव्हा तुटून बाजूला पडला त्या आता अंशाची तळमळ काय आहे त्या अंशला शोधण्यासाठी अंशीला शोधण्यासाठी ते वर्णन या अभंगामधून मी तुमच्या समोर करणार आहे. अभंग तुम्हाला विश्लेषण
एकंदरीत काय आहे हे लक्षात येऊन गेलेलं आहे. आता फक्त त्याचं नियमानुसार विश्लेषण करेल विठ्ठला. आणि तुम्हाला सूचना प्रमाण सुचलं का उचलायला हरकत नाही. पहिले उचलू देत नव्हतं, मला बोलायला वेळ कमी पडत होती. आता मी थकून जातो ना, म्हणून परमिशन फुल. उचलायचं प्रमाण सुचलं अवश्य उचलायचं. माझ्या बापांनो, कन्हैया रे जगजेठी. कन्हैया चिक नावाच्या धातूपासून बनलेला शब्द आहे, जो सर्वांचे आकर्षण करून घेतो. पहा, त्याला लहान लहान मुलींना वाटतं कन्हैया आमच्यासारखाच आहे, म्हाताऱ्या गवळणींना वाटतं कन्हैया आमच्यासारखा आहे, प्रौढ गोपिकांना वाटतं कन्हैया आमच्यासारखा आहे, तत्वज्ञानींना वाटतं कन्हैया आमच्यासारखा आहे. त्याला जो जो पाहतो त्या सर्वांना वाटतं कन्हैया माझ्यासारखा आहे. वाटतं की नाही? प्रत्येकाला तो त्याच्यासारखं रूप, हरी अनंत हरी कथा, तो त्याची रूप दाखवून देतो. का दाखवून देतो? कारण त्याचा जसा भाव आहे, देव नाही एकविध एक भाव असे शुद्ध. तुझा जसा भाव आहे त्यानुसार तू त्याला. मुलींचा भाव आहे कन्हैया आमचा मित्र आहे, तो मित्र बनून गेला. तू सर्वात श्रेष्ठ आहे या विश्वामध्ये, विश्वाच्या जनित आहे. पण तरी सुद्धा तू यशोदासारखा एक साधारण स्त्रीला माय बनण्याचं सौभाग्य देऊन एवढा मोठा महापुरुष. जाकी रही भावना, जाकी रही भावना भावना आहे तसं तुमच्या समोर विश्व दिसणार आहे. मागून आलेल्यांना इकडे असेल जागा इकडे बसून द्या, नाही तर हे पट्टा भरून टाका. माझ्या राजांनो, तुमची जी भावना आहे त्या भावनेसोबत परमात्माचा संबंध. परमात्माचा संबंध तुमच्या शरीरासोबत आहे का? तू कसा दिसतो, मी कसं दिसते, ही कशी दिसते, याच्या सोबत आहे का परमात्मा? परमात्माचा संबंध तुमच्या हृदयासोबत आहे. म्हणून हृदयाला शुद्ध करावं लागेल. तू का म्हणे चित्त करा रे निर्मळतेने हा गोकुळ, तर परमात्माची कृपा होईल. अशी अन्यथा परमात्माची रात्रंदिवस मंदिरात बसलात, पण पुजाऱ्याच्या नजर त्या मंदिरातल्या ताटामध्ये पडलेल्या दक्षिणेवर आहे. त्याला काय परमात्मा कळायला? पुजारी दक्षिणासाठी आहे, सेवाधारी माणसं पगारासाठी आहेत. त्यांना कसा धर्म कळेल? तुम्ही जिथं आहेत तिथं चांगले आहेत. फक्त त्याच जागेवर तुम्हाला जे कर्म करायचे त्या कर्मामध्ये पुरी निष्ठा अर्पण करून ते कर्म करा. संसार करायचा आहे, संसार करा, पण पूर्ण निष्ठा अर्पण करून संसार करा. आणि संसार झाला तर पूर्ण निष्ठेने परमार्थ करा. एका खोलीमध्ये अंधार आणि उजेड राहू शकेल? एका खोलीमध्ये अंधारला मी सांगितलं तू बी अर्ध्यात राहणार, अर्ध्यात उजेडला म्हणले तू अर्ध्यात राहील? नाही राहणार. एका खोलीमध्ये एक अंधार राहील, नाही तर उजेडच राहील. तसं तुमच्या चित्तामध्ये जर कुठून संसार बसून गेलेला आहे तर परमार्थ कसा येईल? तो फक्त टाइमपास होईल. तुकोबारायांच्या चित्तामध्ये परमार्थ बसलेला होता, म्हणून संसार कुठं निघून गेला कळलंच नाही. लक्षात येतं का माझे बोलणं सर्वांना? तुकोबारायाच्या चित्तामध्ये परमार्थ बसलेला होता, पांडुरंग बसलेला होता, म्हणून संसार कुठे निघून गेला हे कळलंच नाही.
तो कामना मात्रेन भेपे मोह मळेन लिपे जैसे जडिजड शिंपे पद्मपत्र. कमळाच्या फुलासारखे संसारात होते पण कायम संसारापासून कोरडेच्या कोरडे राहील हा संसार आहे. वाढता पुण्य धर्म केला वाढता पुण्य धर्म केला धर्म केला. संसाराच्या नावाने सुंदर आहे. धर्म कसा करायचा आहे? बऱ्याच वेळेला एखाद्या गावातल्या माणसाने सप्ताह केला, समजा आता उदाहरणार्थ पुरुषोत्तमने सप्ताह केला, तर या सप्त्यामध्ये महाराज लोकांना वाटायला आणि कीर्तनकारांना आणि टाळकऱ्यांना जे एकदा पैसे संपून गेले, पुन्हा याला 10 वेळा सांगा कर की सप्ताह करे का सप्ताह. जर त्याच्या हातून धर्म करायचा आहे तर आमची सर्वांची जबाबदारी आहे त्याला मदत करायची आहे की नाही. तेव्हा धर्म वाढतो, तेव्हा धर्म वाढतो. मुसलमान माणसं असता पहा, मुसलमान लोक 40 दिवस स्वतःचे अन्न खाऊन धर्म प्रचार करत हिंडतात. 40 दिवस स्वतःचे अन्न खाऊन धर्म प्रचार करतात. आम्ही तर काही कामाचे ना धामाचे, चला फक्त द्या दक्षिणा, मेळ नाही लागणार. माझ्या राजांनो, धर्माच्या नावाने समाजासोबत ठगी होईल, फसून जाल. स्वतःचेही पतन, समाजाचे पतन, स्वतःचे पतन समाजात. धर्म तो आहे, धर्म तो आहे त्याला धनाची गरजच लागते असं काही नाही. हो, धर्म धर्मुना दुसरा सत्य समान अगम निगम पुराण बखाना. परम धर्म श्रुती विदित अहिंसा परनिंदा सम अडन डरे. गोस्वामी तुलसीदास जी महाराज उत्तरकांडामध्ये लिहितात की धर्म तो आहे जो सत्य आहे, आणि जे सत्य आहे त्याचा मी स्वीकार करणार आहे. कन्हैया रे जगजेठी, या विश्वामध्ये तुझ्यापेक्षा मोठं कोणी नाही, त्रिकाल सत्य आहे. या विश्वामध्ये तुझ्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही, हे त्रिकाल सत्य आहे. पण माझी प्रार्थना काय माहिती तुम्हाला, एकदा मला भेट दे. कोणाकोणाला वाटतं देव भेटावा असं? देव रात्रंदिवस तुमच्या सोबत आहे, रात्रंदिवस देव भेटावा लागत नाही. तो भेटलेला आहे, तो भेटलेला आहे म्हणून तर तुम्ही बसलेले आहेत. तो जर भेटलेला नसता तुम्ही बसलेले असते नाही. चाले हे शरीर कोणाची असते, त्याची सत्ता आहे म्हणून तर तुम्ही इथं बसलेले. तो तुमच्या सोबत आहे म्हणून तर तुम्ही इथं आहेत. त्याची जेव्हा कृपा होईल तेव्हा तुम्हाला हे पूर्ण मर्म कळेल. पण तुम्हाला काय वाटतं, भक्ती केल्यामुळे देव भेटेल, भक्ती केल्यामुळे देव भेटेल नाही. तुकोबा राय म्हणता, भक्ती प्रेम सुख नेनवे अनेक पंडित वाचक पंडित झाले, ज्ञानी झाले, आत्मनिष्ठ झाले, त्यांना भक्तीचं सुख काय आहे ते कळत नाही. तुका म्हणे कृपा करी नारायण, तरीच हे वर्म पडे ठाव. भक्ती तुम्हाला वाटतं तुम्ही भक्त आहेत, पण तुम्ही खरे का कुठे हे जेव्हा त्याची कृपा होईल तेव्हा तुम्ही खरे भक्त बनाल. विठ्ठला नेमका अनाडचोट माणसाला वाटत असेल बाबा उलट सांगत आहे, कारण तुम्ही उलट ऐकलेलं आहे. मी सीधं सांगतो तुम्हाला, तुम्ही जे ऐकलं ते उलट आहे. तुम्ही एकच ऐकलं, कसं बी जगा, फक्त तोंडातनं राम म्हणा एवढं शिकले तुम्ही.
पण मी तुम्हाला सांगतो मुंह में राम बगल में छुरी ऐसी तेरे ढोंगे मग पाप हे काल्याचे कीर्तन कशासाठी आहे? पहिल्या दिवशी इथं आपण कीर्तन केलं. पहिल्या दिवशी महाराज आलते. त्या महाराजांनी मी ऐकलं कीर्तन. पण महाराजांनी काय सांगितलं? या कलियुगात तरुण जाण्याचे साधन काय आहे? नाम आहे नाम. म्हणून नाम पर अभंग त्यांनी सोडवला. दुसऱ्या दिवशी त्या महाराजांनी उपासनेचा अभंग सोडवला. हे महाराज होते दुसऱ्या दिवशी. तिसऱ्या दिवशीच्या महाराजाने कर्मयोगाचा सिद्धांत मांडावा लागेल. चौथ्या दिवशीच्या कीर्तनकाराने संत योगाचे वर्णन करावं लागेल. पाचव्या दिवशीच्या कीर्तनकार उपदेश करेल. सहाव्या दिवशीच्या कीर्तनकार संतांचे वर्णन करेल, गुरुचे वर्णन करेल. सातव्या दिवशीच्या कीर्तनकार देवाजवळ मागणी मागेल. मग आता पहिल्या दिवशी रेखा माणूस कीर्तनात बसला, नामाचे महत्व सांगितलं. नामाशिवाय काही श्रेष्ठ नाही. आणि एखादा माणूस पहिल्याच दिवशी आला पुन्हा आलाच नाही, तो काय ऐकून घेईल? नाही, नामापेक्षा दुसरं काही श्रेष्ठच नाही. पण एखादा माणूस दुसऱ्या दिवशी आला, त्याने ऐकलं कीर्तन आणि याने सांगितलं भक्तीशिवाय दुसरं काही श्रेष्ठ नाही, मग तो नाम मानणार नाही, नुसती भक्ती करा, देवासमोर घंटी हलवा. तिसऱ्या दिवसाचा माणूस म्हणला, अरे किती नाम घेतला, किती भक्ती केली, पण कर्मच जर केलं नाही तर काय या नामाचा भक्तीचा उपयोग? मग तिसऱ्या दिवशीचा माणूस पुन्हा कन्फ्यूज होईल की नाही? म्हणून नामयोग, भक्तियोग, कर्मयोग, राजयोग, ज्ञानयोग, संतयोग, मागणी योग, या सर्वांचे एकत्रीकरण कसं होतं? नामाशिवाय भक्ती नाही, भक्तीशिवाय कर्म नाही, कर्मशिवाय ज्ञान नाही, ज्ञानाशिवाय संत नाही, संतशिवाय सद्गुरू नाही आणि सद्गुरूशिवाय परमात्मा नाही. हे वर्णन करणारा विषय काल्यात असतो. विठ्ठला आपल्या काल्यात म्हणजे कीर्तन सोडा गाई गाई गेल्या तिकडे, ह्याच्यातच तुम्ही बेजारे. महाराज सुटला गाई, माझ्या राजानं सत्याला जाणार, माझा परमात्मा, माझा कृष्ण परमात्मा जो एका करंगडीवर समस्त विश्वाला चालवतो, तो या गोपिकांसोबत नृत्यही करतो. प्रेम, त्याचे प्रेम काय आहे ते वर्णन करायचे आहे. पांडव प्रताप ऐकणाऱ्याला वाटतं द्रौपदीने 5 नवरे केले, 5 पती झाले. हरिवंश पुराण वाचणाऱ्याला वाटतं कृष्णाने 16,000 पत्न्या केल्या, आपण मी 1-2 करावी. बायको पांडव प्रताप ऐकते, बायको म्हणे करा 4-5 करून घ्या. मी भी पांडव प्रताप ऐकते, पांडव प्रतापामध्ये द्रौपदीने 5 पती केले, मी भी 2-3 करून घेते. नवरा म्हणाला, ए बाबा तुझे माझे जमते, तेरी भी चूक ना मेरी भी चूक. तुम्हाला समझोता लागतो, समझोता. अध्यात्म समझोतेचा विषय नाही, अध्यात्म सुविधेचा विषय नाही, अध्यात्म तुमच्या मनासारख्याचा विषय नाही. अध्यात्म अचानक जीवनात आलेला एक टर्निंग पॉइंट आहे. अचानक बदलतो माणूस, अचानक बदलतो, अचानक बदलतो. आणि जेव्हा अचानक जीवनामध्ये टर्निंग पॉइंट येतो ना, ऍक्सिडेंट नियोजन करून होतो का? ऍक्सिडेंट होतो नियोजन करून, तो अचानक टर्निंग पॉइंट होतो. तसं अध्यात्म हा टर्निंग पॉइंटचा विषय. म्हणून हे कन्हैया, जर तू माझ्या जीवनामध्ये मला काही उपयोगच होत नसेल, मी रात्रंदिवस देवाजवळ बसतो, रात्रंदिवस वाऱ्या करतो, मला तुझ्या लवलेश काही कळतच नाही, माझ्या जन्माला येऊन काय उपयोग? हे अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये कान्हैया रे, कान्हैया रे, कान्हैया रे,
इकडे तिकडे चाच पडायलो हो उगे इकडे भटके आलो तिकडे भटके आलो तिकडे एकदा भेट दे 7 दिवस आपण महापुराण ऐकलंय कोणाला वाटायला महादेवाला भेटावं म्हणून महाराज 3 तास कसे तरी आमच्या निघता इथं बसून हो बऱ्याच जणांना तर आता करमायचे नाही 2-4 दिवस का इथल्या महिलांना तर करमायचे नाही हो पण फिर काय होत वेळेवर सावधान झाले नाही म्हणून बरोबर वेळेवर सावधान झाले नाही म्हणून ही अवस्था होते वेळेवर जर सावधान झाले तर तुम्ही जेव्हा जिथं जसे आहात तसे प्रसन्न राहाल तुम्ही कुठेही राहू द्या तुम्ही प्रसन्न राहाल आता उद्यापासून मी एकटाच हो कोणाला ठाव ठिकाणा लागणार नाही गेले बोंबला पुन्हा आले 15 दिवसानंतर 4-2 दिवस राहिले पुन्हा गेले हो माझ्या राजांना हे लई भक्त झाले लई शिष्य झाले म्हणजे होत काय या भक्तांमध्ये या शिष्यांमध्ये माणूस फसून बसतो नाही ते जावंच लागतं त्या शिष्याच्याकडे कशाला जावं लागतं काही तू एवढा सर्वस्व सोडून दिलं आणि यांच्यामध्ये अडकून फसला नाही हो विद्या गुरु जसं तुम्हाला मुक्त करतो तुम्ही तसं गुरुला मुक्त करून द्या हे गुरुदेव मुक्त व्हा तुम्हाला जिकडे आनंद आहे तिकडे हो आम्हाला शरीरासोबत संबंध नाही आहे आम्हाला विचारांसोबत संबंध आहे शास्त्राचा विचार आमच्या सोबत आहे पुस्तक धरून फिरायचे का तुम्ही सूत्र धरून सूत्र हृदयामध्ये संपुष्टले हृदयी पेटी करून पोटे साठवून संपुष्टले हृदयामध्ये सूत्र साठवले आणि ह्या सूत्रांना धरून आपण फिरायला म्हणून माझ्या राजांना हो याच्यामध्ये फसून बसू नका नाही तर माझे कसं होईल त्याला भेटण्यासाठी बोलवा 80 वर्षाच्या पुढे किती लोक झाले बक्कड माणसं असतील 80 वर्षाच्या पुढे 14 वर्षाच्या ज्ञानेश्वर महाराज जर अजून जिवंत राहिले असते तर आपण त्यांना हातावर झेलले असतं की नाही पण राहिले का ते त्यांचे काम झालं निघून गेले तुमचे काही काम आहे इथं घरात कोण बरं म्हणतं घरात नाईलाजाने म्हणतं बरे नाईलाजाने तरी मरू वाटतं तुम्हाला सोडू वाटतं अरे 20 वर्षाच्या पोरापेक्षा 80 वर्षाच्या म्हाताऱ्या माणसाला संसार करण्याचा जास्त नाद झाला आदळून बेजार होऊन राहिला आदळून बेजार होऊन राहिला कोण काय करेल त्याचे कर्म त्याच्या सोबत मुक्त व्हायच्या वेळेला सुद्धा तुला हीच दुर्बुद्धी सुचायली मुक्त होण्याचा अर्थ हा नाही की कामधाम सोडून दे मुक्त होण्याचा अर्थ असा आहे की आता तू आहारी पडला काय आणि नाही पडला काय समजा असा विचार करा आत्ताच्या आत्ता तुम्ही मेले काय तुमच्याशिवाय काही कोणाची बंद पडत समजा मी मेलो आत्ताच्या आत्ता कीर्तन संपल्या मेलो काही माझ्याशिवाय बंद पडत लोक म्हणतील माय बाबा तात्पुरते रडून घेतले तात्पुरते हो झाली समाधी झाली माती गेले बोंबला बंद पडेल तुम्हाला झालेला मोठा भ्रम आहे की माझं लय सुधारी किती बी सत्ता तुमच्या शरीराला मेल्यानंतर 4 ते 6 तासामध्ये या सुंदर शरीरामधून वास यायला लागून घाण वास सुटेल बायको नाक दाबून घेईल या असल्या घाणेरडी अवस्था आपली आहे शरीराची होय माती शरीराची होय
आहे. मातीशिवाय दुसरे काय आहे? याचा अर्थ शरीराची टापटीप ठेवायची नाही असाही नाही. हे शरीर तुमचे आहे, याच्यामध्ये ईश्वर बसलेला आहे. पण ईश्वर फक्त तेवढा जातच नाही, तो व्यापक आहे. याची काळजी घेणं तुमची जबाबदारी आहे. पण काळजी घेणं म्हणजे त्याच्या आहारी पडून जाणे नाही. कारण ते मातीमोल होणार आहे. फक्त तुमच्या जवळ जोपर्यंत आहे तोपर्यंत काळजी घ्या. कशी काळजी घ्या? जेवावं लागेल, जेवावं लागेल, दवा घ्यावी लागेल, घ्यावी लागेल, हो चालावं लागेल, बसावं लागेल, बोलावं लागेल, हो ही काळजी घ्या. नाही मला हे केल्याशिवाय जमणारच नाही, मला हे असं करावं लागेल, हे तर हे लावावंच लागेल, करावंच लागेल, असं काही गरज नाही. बरोबर. बाह्यरंग जो सजवायचा आहे तर बाह्यरंग सजवण्याची काही गरज नाही. अंतरंग सजवायची तुम्हाला गरज. तेव्हा तो परमात्मा येईल. हे पहा, आर्तस्वर कधी निघेल बायांना? आर्तस्वर कधी निघेल तुमच्या? उदाहरण देतो एक. आर्तस्वर तुमच्या निघणार नाही. आर्तस्वर निघण्यासाठी घटना घडावी लागते, तेव्हा आर्तस्वर निघते. एक उदाहरण देतो. एक महिला आहे. उदाहरण बऱ्याच जणांनी ऐकलं असेल, अजून देतो. एक महिला आहे. त्या महिलेने गावातल्या एका पुरुषासोबत तिचे अफेअर जमून गेलं, प्रेम जमून गेलं. काय जमून गेलं? प्रेम जमलं. आणि त्या प्रेमामुळे, त्या भौतिक प्रेमामुळे काय झालं? त्या महिलेच्या मनामध्ये त्याच्यासोबत राहायचा विचार आला. लक्षात ठेवा, उदाहरण पूर्ण समजून घ्या. त्या महिलेच्या मनात त्याच्यासोबत राहायचा विचार आला, त्याच्या मनात तिच्यासोबत राहायचा विचार आला. कारण जेव्हा हे तकलादू प्रेम करणारे उभे राहतात ना, तेव्हा या तकलादू लोकांना वाटतं तेच खूप एकमेकावर प्रेम करतं. पण त्यांचे प्रेम फक्त भोग सुखासाठी असतं. त्याच्यामध्ये प्रेमाचा लवलेश नसतो. प्रेम एकमेकाला प्राप्त करणे नाही, प्रेम एकमेकासाठी स्वतःच्या सुखांचे बलिदान करून देणे आहे. हे तू जिथे हे तुझ्या कर्तव्याचे पालन कर आणि तू सुखी राह, तुला पाहून मी सुखी राहील. याचे नाव प्रेम आहे. याचे नाव प्रेम. तर ती महिलेने त्याच्यासोबत दोघांनी प्लॅन केला. तिला 2 मुलं होते. तिने गावात माहेर आहे, गावात सासर आहे आणि प्रेमी बी गावातच आहे. माय सोडली, बाप सोडला, सासर. हे काय नाही ते खाली यायला लागले. ते अजून त्याच्या वेळेला आणू ना खाली. आता कशाला आणायले खाली? दहीहंडी आता खाली आणू नका. अजून तासभर वेळ आहे. जमत ना तासभर? तास दीड तास जमत का? किती जणांची तयारीवरती बोट करा. विठ्ठला माणसं असल्यावर गर्दी पाहिली का माणसं बावरावून जातात. काय बोलावं काय नाही. आणि ते कीर्तन सोडता सोडत नाही. शेवटी माणसं उठून निघून जातात. एकमेव माणूस नाहीये. किती बी बसू द्या. मी जागेवर संपूर्ण मोकळा. तुम्ही पाहिलं असेल 4ला बरोबर कथावरून व्यासपीठ वरून खाली उतरत होतो. 1ला बरोबर व्यासपीठवर चढत होतो. पाहिलं असेल तुम्ही. वेळ घेत नाही मी तुमची जास्त, काही काळजी करू नका. सर्व काम वेळेत करायचे. मृत्यू आपल्यासाठी थांबणार नाही. आपल्याला कुठे बी धरता येतं, कुठेही सोडून देता येतं. फक्त सूर धरता येत नाही, मला ताल धरता येत नाही. पण झालो जवळ कीर्तनकार झाल्यात जमा झालो मी का. आता फक्त राहिलं कीर्तनकारात ह्याच्यात काही बदल राहिलाच नाही. फक्त पांढरे कपडे नाही, एवढंच आहे. बरोबर. जवळ 90-95% कीर्तनकार दिसतो मी आता का. सूर थोडं लागायला लागला. म्हणजे हे आता हो लोक मी असं उघड विना घेतली ना करतो. म्हणजे लोकांना वाटत महाराजाला लय समजायला काय सूट कळत नाही मला. सुरातलं तर एवढं सूट कळत नाही. मी ते उघड लोक नाटक करता. आपण बी करून पाहावं थोडं. होत काय मी असं पाहिलं तरी हे माणसे अर्धे गार होऊन जातात. त्याच्यामुळे ते आपलं जमून जातं का. विठ्ठला काय तुम्हाला सांगू. माणसं हौशीने मरून चालले.
हाऊस करण्यात आणि आम्हाला बळजबरी तिथं टेप पाहिजे. तर त्या स्त्रीने त्या प्रेमीच्या भरोशावर मायबाप सोडले, 2 लहान मुलं सोडले. तुम्ही घटना ऐकत असतील पेपरांमध्ये, अशा रोजच घटना असतात. गेली निघून. आता त्या पोरांना त्या माणसासोबत स्त्री गेली. आता ते गेले, इथून पळाले आणि एका बस स्टँडवर जाऊन थांबले. ही गुपचूप तोंड बांधून गेली, तो गुपचूप तोंड बांधून गेला आणि दोघं आता बस स्टँडला एकमेकाला भेटले. भेटल्यानंतर झालं काय? हो, गाडी यांना जिकडे जायचे तिकडे गाडी आहे. संध्याकाळी 10 वाजता. हे 8 वाजता पोहोचले, तोंड बांधून बसले. मुक्कामाचे लोक यांच्या तोंडाकडे पाहू राहिले, पण ओळख लागत नाही तोंड बांधल्यामुळे. जेवढून एवढी चालली का बायको चालली का बहीण चालली समजत नाही तोंड बांधल्यामुळे. कोण समजतो? बरोबर, आपल्या बी सोबत होत्या अशा घटना. जेवढून निघून जाते लेकरं, कळत नाही. ती बाई तोंड बांधून बसली. तो म्हणाला आता तू थांब, मी येतो. बाई त्या स्त्रीला वाटलं, प्रेयसीला वाटलं काहीतरी कामानिमित्त चालला, आता पुन्हा या गावात यायचे नाही कारण बदनामी होऊन जाणार आहे, आता तिकडेच राहावं लागेल म्हणून काही आणायला चालला असेल. तो गेला. रात्रीचे 10 वाजले, शेवटची गाडी निघून गेली. 11 वाजले, 12 वाजले, तो आलाच नाही. त्याने विचार केला ते आपल्याकडून चूक झाली म्हणून तो परस्पर गावाकडे पळून आला. आता ती स्त्री एकटी तिथे बसलेली आहे आणि त्या वेळेला विचार करा तिच्या मनामध्ये किती तडमड होत असेल. ती तेव्हा तडतडून म्हणते, अरे मूर्ख, तू जर मला सांभाळू शकत नव्हता तर इथपर्यंत कशाला घेऊन आला? मी बरी होती ना माझ्या तिथं. म्हणून हा आर्त स्वर आहे. आता करेल ती पुन्हा प्रेम? आता करेल ती पुन्हा प्रेम? आर्त स्वर जेव्हा घटना घडते तेव्हा माणूस तडतडतो. तसा भक्त जेव्हा तडतडतो ना की हे परमात्मा, माझा काय उपयोग झाला इथे येऊन? 80 वर्षाचा झालो, अजून कीर्तनात बसावं कसं ते मला कळलं नाही. माझा काय जन्माला येऊन उपयोग झाला? हा जेव्हा तडतडीचा भाव निघतो तेव्हा परमात्मा समोर येऊन राहतो. विठ्ठल स्वतःवर कोणाला पश्चाताप येतो का? पश्चाताप येतो? कोणाकोणाला येतो पश्चाताप? खरंच आपली जिंदगी अशीच निघून चालली राह. कोणाकोणाला येतो पश्चाताप? एक ते बात परशी काढतात ते तुमच्या अपेक्षा होती मला तुम्हीच करावं बोलतो. परशी काढताय आमच्या. अजून कोणाला नाही? तू अजून तरुण आहे बेटा, तुला भरपूर भेटेल अजून. तू यशस्वी होशील, काळजी करू नको. तुझी जिंदगी अजून वाया नाही गेली. कारण तू आता उगवायला आणि तुझ्यावर मी पुन्हा आशीर्वाद द्यायला आहे. तुला काय काळजी करतो? अजून कोण आहे पश्चाताप? खरंच तुम्हाला वाटतं आम्ही नित्य म्हणूनच मरून चाललो असं वाटतं? आम्हाला काळा आहे देव का पिवळा आहे, लाल आहे ढवळा आहे, काही कळला नाही. हा पश्चाताप तुम्हाला परमात्म्याच्या पहिली शिडीवर. माझ्या राजांनो अक्षरशः रडत होत जेव्हा हातात भाकर फेकली होती माझ्या एका फाईट मध्ये, आणि जेव्हा डोळ्यात ती चटणी उडली होती, आणि जेव्हा त्या माणसाने मला मारलं होतं, फक्त भाकर होती. ती घटना मी अजून विसरत नाही. कारण या ज्या घटना घडताना या तुमची निष्ठा मजबूत करण्यासाठी घडतात. तुम्हाला काही चकाचौंध आता दिसत असेल, आज तुम्हाला दिसत असेल, पण हे सर्व करण्यामागे काय वेदना असत्या. मी कायम म्हणतो संत पुरुषाच्या वर्तमान स्थितीमध्ये त्याच्या चकाचौंधकडे पाहू नका. त्याने साधना काळामध्ये काय वेदना उठवलेल्या आहेत, त्या वेदनांमधून तुम्ही प्रेरणा घ्यायची आहे. त्याच्या साधना काळातल्या प्रेरणा घ्या. विठ्ठल आता अचानकच तुम्हाला सर्व भारी बनवून वाटायला की नाही? बघू वाटायला की नाही सर्वांना? आता समजा हे वाजवायला दुसऱ्या भारीपेक्षा मी कसा भारी बनेल त्याच्या मनात ती भावना, हे याच्यापेक्षा हे कसा चांगला काही ती भावना,
एखादा असतो त्याला भावनाच नसते, त्याला एक पाहून त्याला भारी वाजू वाटतं, माझ्यासारखं बोलून त्याला भारी बोलावं वाटतं. एखादा सुंदर नाचतो त्याला नाचू वाटतं, तो सर्वच त्याला करू वाटतं, करत काहीच नाही. तसले मी माणसं. तसे तुम्ही भक्तीमध्ये हे बी करू का ते बी करू का ते बी करू, फक्त माझा परमात्मा जो आहे त्या परमात्माच्या एकट्याच्या अर्थ स्वराने जर त्याला बोलवत राहिल्या, डोळ्यात तुमचे अश्रू असावे आणि हे माझा परमात्मा एकदा मला भेटेल. नाटकी अश्रू त्याला दिसत्या, त्याला सात्विक अश्रू त्याला दाखवा, तो तुमच्या जवळ येतो. म्हणून माझ्या बापांनो काय मोकळलेले वनी सावजाने वेडी. इथं काही बी पाहायला गेलो मी, कसा तरी एखाद्या माणसाने ठरवलं मला माळा घालून द्या बाबा, मी प्रत्येक वर्षाला 4 लाख रुपयाच्या माळा वाटतो. माझी इच्छा असते की हे लोक धार्मिक बनावे, माळेचा आदर करावा. माळा घातली, दुसरे भामटे त्याला म्हणतात हा लय धार्मिक झाला बर का. ते नक्की म्हणतील, पण निष्ठा तुझ्याकडे पाहिजे. त्यांनी काही बी म्हणू दे, तुझ्याकडे पाहिजे. आधी मी तुला दारुड्या म्हणतच होते की, आता माडकरी म्हणते, एवढाच फरक पडेल बरोबर. पण तुझी निष्ठा किती प्रगल्भ आहे. कोण काय म्हणतं त्याच्यावर जर तुझे विचार डोलत असतील तर तुला काही माणूस म्हणावा. काय मोकळीले म्हणे सावजाने वेढील. अरे इतर प्रत्येक गोष्ट काम नाही, मी आता ब्रह्मचारी जगेल. ज्या दिवशी ब्रह्मचारी जगायची शपथ घेतो त्याच दिवशी एखादी ललना डोळ्याचा इशारा करते, हे त्याच्या गेला. ज्या दिवशी ब्रह्मचारी जगायचं ठरवलं, शपथ घेतली, त्याच दिवशी कोणीतरी स्त्रीने इशारा करून दिला, मेलं. ज्या दिवशी ठरवलं आजपासून मी कोणाच्या पैशाला स्पर्श करणार नाही, त्याच दिवशी कोणीतरी पैशाच्या बंडल घ्या. पुन्हा मन म्हणतं काय करावं. आसक्ती तेव्हा येते जेव्हा तुम्ही विरक्तीचा स्वीकार करता, तेव्हा आसक्ती येते. अशी आसक्ती येत नाही, अशी थोडी आसक्ती येते. साधूच्या जीवन काचेच्या भांड्यासारखे. काचेचे भांड कसं असतं, त्या काचेच्या भांड्याला सांभाळून ठेवावं लागतं, नाही तर तड पडतं. थोडी खडी जरी उडली तरी ते फुटून जातं. फुटतं की नाही? तसं साधूचे जीवन आहे. साधूचे जीवन त्या काचेच्या भांड्यासारखं. त्याला हो या समुद्रामध्ये राहायचे आहे आणि यांच्यामध्ये राहून त्याला त्या कमळाच्या फुलासारखं सुरळीत आणि कोरडं राहायचं. म्हणून माझ्या बाप्पांनी हे तुम्हाला जरा काय मोकळीले, मला कशाला पाठवलं इथं. काम कसं तरी सुटलं. समजा एखादा माणूस आहे, पत्नी मेली, आता म्हातारा झाला, आता म्हणतो नाही हो आता मी शेतात जाणार नाही, आजपासून मी ब्रह्मचारी बसलो. ब्रह्मचर्य बळजबरीने पाळता येत नाही, विरक्ती बळजबरीने घेता येत नाही. आता डोळ्यांना दिसत नाही म्हणून मी चाललो शेतात जाणं बंद केलं, पुन्हा डोळे आले का पुन्हा चालले शेतात. ही बळजबरीची विरक्ती काय कामाची. माझ्या राजांना नाटकामधून तुम्ही उघडे पडाल. तुमचे जीवन, तुमची नम्रता, तुमचा स्वभाव बनून जायला पाहिजे. अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये महाराज काय मोकळी काय मोकळीले म्हणी, काय मोकळीले म्हणी, काय मोकळीले म्हणी, काय मोकळीले म्हणी. काय मोकळीले म्हणी,
माझा नियम नाही, मी नात्याला लाटून जातो. वनामध्ये स्त्री आहे, स्त्री सोबत जर एखादा पुरुष राहिला तर स्त्री तेवढी घाबरेल का? भीती वाटेल का तिला तेवढी? जेवढी एकटीच वाटेल तेवढा एक पुरुष सोबत राहिल्यावर वाटेल वाटेल नाही वाटणार ना का? कारण तिला एक सहारा भेटतो. म्हणून तू जर माझ्या इथे या वनात पाठवलं तूच नाही तर काय उपयोग आहे माझा? काय हो राहिलं मी या वनात मी आलो पण जर इथे जिकडे तिकडे भीतीच बसायली. काय 30 वर्ष केलेली साधना 30 सेकंदामध्ये नष्ट करून देणारे माणसे. 30 सेकंदाची 30 वर्षाची साधना 30 सेकंदात नष्ट करून देणारा एक वर्ग असतो. वर्ग कसा बी असू द्या पण शेवटी तुमची चप्पल तर तुमच्या पायात असते. कथेमध्ये मी एक उदाहरण दिलं होतं. एका गावामध्ये एक साधू भोजन भिक्षा मागायला गेला आणि भिक्षा मागत असताना त्या गावामध्ये एक स्त्री होती. त्या स्त्रीला सर्व गाव चरित्रहीन स्त्री म्हणत होते. पण तो साधू नेमका त्या स्त्रीच्या घरी गेला. त्या स्त्रीचा भाव बदलला. तिने प्रेमाने साधूला भोजन घातलं आणि साधू तिथून निघाला आणि त्याच गल्लीमध्ये एका झाडाखाली बसला. साधू बसला. 4-2 माणसांनी पाहिलं, कारण हे भामटे बरेच भामटे असतात, इथे नजर ठेवून असतात. काय करणार काय नाही बरोबर. त्यांच्याकडून चांगलं काय होत नाही, फक्त दुसरा काय करतो त्याच्यावर नजर ठेवत्या. कोण कोण येत असले वरती बोट करा. आहेत तर बरेच पण बोट करावा कोणी वरती. तुमच्यामध्ये आहेत मी ओळखतो. ते साधू भोजन ते आले बाबा त्या साधू जवळ आणि त्या साधूला म्हणाले, महाराज नमस्कार. म्हणा नमस्कार. तुम्ही त्या बाईच्या घरी जेवायला कशाला गेले? महाराज म्हणाले काय झालं? अहो म्हणे ती चरित्रहीन स्त्री आहे. महाराजने त्याचा हात धरला आणि त्याला म्हणे वाजव रे टाळी एका हाताने. तो म्हणे तुम्ही पागल झाले का काय? एका हाताने कशी टाळी वाजेल? महाराज म्हणाले त्या स्त्रीला मग तू चरित्रहीन बोलतो? मूर्ख, तुला लाज वाटते? अरे या गावामध्ये कोणीतरी पुरुष चरित्रहीन असतील तेव्हा तर ती स्त्री चरित्रहीन झाली. एकटी स्त्री चरित्रहीन कशी होईल सांगा मला? पुरुष चरित्रहीन झाला असेल तर ती तिला चरित्रहीन म्हणावी लागेल. म्हणून हे जे सावज आहेत हे शिकार करायला सावधान असतात. हे कधी तुमच्यावर हल्ले चढवतील याची ही नाही. माझ्या राजांनो, माझ्या बऱ्याच शिष्यांना घटना माहिती आहे, कशा कशा घटना घडल्या. प्रत्येक गोष्ट चांगलं काम आहे, प्रत्येक काम चांगलं आहे, पण तुमच्या तारुण्यामधून निघून जाणे ही एक तुमच्या जीवनातली तारेवरची कसरत असते. आणि ती तुमच्या बळाने होत नाही, त्या बुद्ध पुरुषाच्या बळाने होते, त्या सद्गुरूच्या कृपेने तशी ती माझ्याने तुमच्या बळावर होते. आणि जेव्हा त्याची कृपा होते ना तेव्हा प्रत्येक गोष्ट तो तुमची काळजी घेत पुढे चालत राहतो. काय सावधाने मला इथं पाठवलं, इकडे तिकडे पहा. अहो मला तर इथं जेवढा कार्यक्रम मोठा दिसला तेवढी दक्षिणा जास्ती मागायची अपेक्षा होते. आहे की नाही अवस्था अशीच? पण त्याच्या मागे दक्षिणा मागणाऱ्याने विचार करावा की हा एवढा उत्सव, याला आशीर्वाद भरभरून द्या की याच्या हातून असे वेळोवेळी होत राहावे, वेळोवेळी होत राहावे, वेळोवेळी धर्मकार्य होत राहावे. काय असतं मला हे कळत नाही. आज ज्यांना मार्गदर्शन स्वीकारण्याची गरज आहे ते, कारण आपण टाइम पास करतो. माझ्या राजांनो, धर्म जागृतीचा विषय आहे, धर्म सावधान व्हायचा विषय, धर्म टाइमपास करण्यासाठी नाही. धर्म तुम्हाला जागृत करतो. म्हणून तुम्हा सर्वांना माझी प्रार्थना की अभंगामधून खूप काहीतरी विश्लेषण होईल,
पण ज्या ज्या गोष्टींमधून तुम्ही विरक्ती देता ती गोष्ट तुमच्या समोर आसक्ती बनून उभी राहते. स्त्रियांपासून मी दूर झालो तर स्त्रिया समोर येऊन उभ्या राहिल्या. पैशापासून दूर झालो, पैसे समोर येऊन उभे राहिले. प्रतिष्ठेपासून दूर झालो, प्रतिष्ठेचा मोह लागून बसला. म्हणून काय हे जे वन आहे जिथं सात्विकतेचा अंश नाही, तिथं शरीराची सात्विकता आहे, मानसिक सात्विकता नाही. आणि या शरीराच्या सात्विकतेला तुकोबाराय वन म्हणत्या. काय मोकळी वनी सावजाने वेळी येईल. काम सुटत नाही. एक स्त्री होती गावामध्ये, महाराज आले. महाराज म्हणाले कीर्तन केलं. महाराज तुळशीच्या ओट्यावर झोपले. स्त्री म्हणाली, लोक म्हणाले हे बाई येऊ नका, ते महाराज ब्रह्मचारी आहेत, ते महाराज स्त्रियांना येऊ देत नाही. स्त्री मोठा हट्ट करून गेली. महाराज पायात पडू द्या, लांबून पडते. लांबून पडण्याच्या नादात महाराजांच्या पायाला हात लावून दिला. महाराज म्हणाले ठीक. महाराजांना बिचाऱ्यांना काही घेणं देणं नव्हतं, पण हे आजूबाजूचे लोक होते जवळपासचे, त्यांनी तो भरम पसरून दिला. महाराज स्त्रियांना जवळ येऊ देत नाही. आता लोक तसेच वाढायला लागले. महाराजांना स्पर्श केला. महाराज आशीर्वाद आशीर्वाद. तर स्त्रीला वाटलं महाराज काही म्हणले नाही, म्हणून स्त्री म्हणाली महाराज माझ्या घरी चहा प्यायला या. महाराज म्हणे येतो की, 100 रुपये दक्षिणा देतो, येतो की. गेले. म्हणे महाराज 100 दक्षिणा देणारे, पण असं करा माझ्या घरी जेवण करा, 500 दक्षिणा देते. म्हणे बरं दे. जेवण केलं. आता म्हणाले महाराज जेवण बनवलं, माझ्या हाताने तुम्हाला भरवते, 1000 दक्षिणा देतो. महाराज म्हणाले हो. 1000 वर भोजन सुरू झालं. स्त्री म्हणाली महाराज आता माझ्या रूम मध्ये झोपा तुम्ही, 1,00,000 दक्षिणा देते. महाराज म्हणाला आता तुझी दक्षिणा बी नको, तुझी दक्षिणा बी नको, तुझं काही नको, जेवलं तेच बस झालं आणि जाऊ दे मला आता. महाराज आले निघून. स्त्री कशी बी होती, पण तुझ्या हातात होतं की सामर्थ्य. आणि दुसरा महाराज होता, दुसरा माणूस होता, तो तिच्या बरोबर रथ होऊन गेला. तिकडे दिले कपडे सोडून तिकडेच राहिला. घर जेवाई बोलून तिकडेच बसला. बरोबर. म्हणून लोभ जो असतो, हा लोभ तुमच्या जीवनामध्ये वासा बनून, तुमच्या जीवनामध्ये विकार बनून तुमच्यावर हावी होतो. एक गावामध्ये एक साधू संन्यासी राहत होते, त्यांचा मठ होता. आणि एके दिवशी ते यात्रेला निघाले. यात्रेला जाताना ती एक कुटिया होती. याला म्हणे मी चाललो यात्रेला, ही कुटिया सांभाळतो. आणि महाराज बनून बघ. महाराजांनी याला दीक्षा दिली, नेसवली लोंढी आणि बसवला तिथं. महाराज पायी यात्रेला निघून गेले. आता हा एक लंगोट बांधून धुवून रोज आंघोळ करायचा, लंगोट सुकायला टाकायचा कमरेच्या कच्छा. उंदीराला एके दिवशी त्या कुटियात ते कच्छा फाडून फेकला. आता हे म्हणाला काय करावं, मला कच्छा नाही. यांच्यासारखा एक भक्त आला. म्हणे महाराज मी तुम्हाला 1 मीटर भर कपडा आणून देतो, त्याच्याने कच्छा बनवा. कपडा आणला. दुसऱ्या दिवशी उंदराने पुन्हा फाडला. तो भक्त म्हणाला रोज रोज कोण तुम्हाला आणून देईल, त्या उंदीरसाठी एक मांजर आणू आपण. महाराज म्हणाले आण बरं होईल. आणली एक मांजर. आता ती मांजर रोज म्याव म्याव करायली. एक उंदीर होता खाऊन मोकळी झाली. आता तिला पोट कसं भरावं. महाराज रोज द्या की ताई वाटी भर दूध द्या मांजरला. बायांनी 8 दिवस दिलं. पुन्हा म्हणाला महाराज रोज रोज तुमच्या मांजरीला कुठं दूध द्यावं, आमच्या लेकरांना दूध नाही. दुसरा भक्त म्हणाला महाराज आपण गाय आणू आपल्या आश्रमात. महाराज म्हणाले गोष्ट खरी. गाय आणली. गाय आणली. आता पेंडी घ्या ती एक. महाराज तुम्हाला 60 रुपयाला पेंडी, तुम्हाला रोज रोज पेंड्या कोण देईल. जवळचे शिष्य म्हणाले महाराज आपल्या आश्रमाच्या आजूबाजू भटकड जमीन आहे, आपण हिच्यात ज्वारी पेरू. महाराज म्हणे हो. पेरली ज्वारी. भटकड कडबा झाला. आता गायने मी 2 बैल दिले वासर, त्यांची बैलजोडी तयार केली. आश्रमाच्या आजूबाजू जेवढी जमीन होती तिला आता कसायला सुरुवात केली. आता महाराजाची जी कुटिया होती आता मस्त घर बनवलं. 5-7 वर्ष झाले. आता महाराज लोक म्हणाले महाराज आश्रम एवढा मोठा झाला, सर्व माणसं भटक झाले, पण एका गोष्टीची कमी. म्हणे काय इथे एक बाई पाहिजे, तुम्ही लग्न करून घ्या. महाराज धन आलं, अनैतिक माणसाजवळ, अयोग्य माणसाजवळ जर धन वाढलं तर त्याची बुद्धी नष्टतेकडे जाते. महाराज म्हणाला गोष्ट बरोबर आहे. मन महाराज म्हणाले चला पहा एखादी सुंदर कन्या.
आता महाराजाकडे एवढी संपत्ती आहे म्हटल्यावर मुलगी देणारे भक्कड महाराज. झालं लग्न, झाली बायको, 2 लेकर, आता तर महाडी झाली, आता तर बैल झाले, जमीन झाली, एवढी मोठी शेती झाली. 10 वर्षानंतर ती कुटिया सोडून गेलेले संत वापस आले. संत वापस आले आणि पाहिलं, अरे माझी झोपडी, माझा इथं आश्रम होता, हा वरच्या मजल्यावर खुर्ची टाकून 4चा आकडा मारून बसलेला होता. याने लांबून ओळखला आपले गुरु आले म्हणून. मग त्यालाच महाराजांनी विचारलं, अहो म्हणे इथे माझा शिष्य होता. म्हणे महाराज तो मीच आहे, तुमचा शिष्य मीच आहे. आणि म्हणे माझी इथं झोपडी होती, हे काय झालं? तो म्हणे हे सर्व बदलून टाकला आश्रम. आणि हे कसा झाला? हे कसा झाला? हे फक्त एका लंगोटीने करून टाकलं म्हणे. एक लंगोटीने जर मंदिर नेली नसती, गुंजराने नेली नसती, तर हे सर्व यंत्रणा झालीच नसती. म्हणून एकाने एक. बरं लोक मला म्हणतात, तुम्हाला सांगतो, मी जर आज ठरवलं तर मी आज 200 रूम असलेला आश्रम बांधू शकतो 1 वर्षात. करायला आज माझ्याकडे असे माणसं, एक माणूस 20-20 लाख रुपयाची रूम बांधेल, 200 रूम बांधू शकतो. पण पुन्हा आमच्या नंतर कोणीतरी चोर यायच्या, त्या गादीवर आमच्या नावाने दुकान चालवायच्या. फुटका बाबा तिकडे, आप मर गए दुनिया डूब गई. आणि पुन्हा ते बांधण्याच्या नादामध्ये माझा आनंद मिटून जायचा. मला जे मुक्त फिरायचे छंद ते मिटून जायचा. पुन्हा तिथं गुरफटलं का कोणाच्या तरी चक्रजाळामध्ये सापडायचे. त्याच्यापेक्षा धन्यवाद विठ्ठला. तुम्हाला माहिती आहे, हे मोठी बढाईची गोष्ट नाही, हे बढाया नाही. फक्त मी जे बोलतो ते जगतो, म्हणून प्रभाव तेव्हा पडतो. लोक म्हणतात, बाबा तुमच्या कार्यक्रमात एवढी गर्दी कशी राहते? बरं, तुम्ही काहीतरी जादू करता. अरे मूर्खांनो, जादू हे निस्वार्थपणा ही सर्वात मोठी जादू आहे. पारदर्शी जीवन हे सर्वात मोठी जादू. तुम्हाला माहिती आहे, मी आतापर्यंत 68 सोन्याची अंगठ्या लोकांना वाटलेल्या आहे. मला कोणी बी अंगठ्यांचा अंगठी मी देऊन टाकतो. कोणाच्या पोरीचे लग्न आहे, कोणाचे काय, घ्या रे घेऊन जा. हो आहे, तयारी आहे तयारी. तर हे जवळ हा अनुभव आहे. 68 अंगठ्या म्हणजे छोटे मोठे 68 अंगठ्या. माझ्या राजांनो, माझ्या बापांनो, माझ्या ही मोठी गोष्ट नाही. हा काही बढाईचा विषय नाही. हे नुसतं आयुष्य बोलायचं नाही, हे जगावं लागतं. नाही तर इथं बोलून तर कितीतरी मेले. बरेच माणसं मला कोण जडत्या मनातल्या मनात, पण जडून काय होणार आहे? सूर्यावर थुकायला गेलं तर आपलं तोंड थुकून फोडून घ्याल. समोर बसून माझ्या राजांनो, सत्याला जर नाही बोलता आलं चालेल, पण सत्य पचवायचा प्रयत्न करा, सत्य ऐकायचा प्रयत्न करा, सत्य शिकून जाल. ऑटोमॅटिक इथवरी होता संग अनुभव. मी शिकलो भरपूर, ग्रंथांमधून शिकलो, पुस्तकांमधून शिकलो, मग ते तिथं सोडून दिलं. ग्रंथांमधून जे वाचलं ते तिथं सोडून दिलं. त्याला जगायचे नाही. म्हणून इथवरी होता संग. तुझ्या माझा संघ फक्त पुस्तकापुरताच आहे, आईच्या गर्भापुरताच आहे. बाहेर आल्यावर आईच्या गर्भात तुझे स्वरूप दिसत होतं. भागवत ऐकले ना सर्वांना? भागवत कथा ऐकली ना सर्वांनी? भागवत कथेमध्ये परीक्षितीला बी आईच्या उदरामध्ये देव दिसला आणि शुकदेवला बी आईच्या उदरामध्ये देव दिसला. बरोबर? आईच्या उदरामध्ये ज्याने देव पाहिला तो शुकदेवजी, आणि आईच्या उदरामध्ये ज्याने देव पाहिला तो परीक्षितजी. या दोघांचा संवाद आहे श्रीमद भागवत कथा. दोघांनी आईच्या पोटामध्ये, आईच्या गर्भामध्ये दर्शन केलेलं आहे. विठ्ठल
तिथं विकार तुमच्या एक माणूस रस्त्याने गावाला चालला होता. त्याने गावाला चालला होता, रस्त्याने टाकळीच्या बस स्टँडवर आला आणि एका माणसाला विचारलं, अहो इथून पुढचे गाव कोणतं आहे? तो म्हणे तुम्हाला कुठे जायचं? तो म्हणे मला जायचं कुठेच नाही, मला पुढच्या गावात स्थायिक व्हायचे राहण्यासाठी. आणि हे गाव कसं आहे? तो माणूस म्हणाला, तुम्ही पहिले ज्या गावात राहत होता ते गाव कसं होतं? तो म्हणे अरे 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 ते गाव लय दुष्ट होतं म्हणे. हे माणूस म्हणतो, मग त्याच्यापेक्षा जास्त दुष्ट गाव हे आहे, तुम्ही इथं थांबू शकता म्हणे. पुन्हा फिरून आला. दुसरा मागून एक माणूस आला, त्याने त्याला विचारलं, तुमचं गाव कसं आहे? मला तुमच्या गावात राहायचं आहे. तो माणूस म्हणाला, तुम्ही ज्या गावाहून आले ते गाव कसं होतं पहिले मला सांगा. तो माणूस म्हणाला, आहा, त्या गावातल्या लोकांची आठवण काढली तर माझे डोळे भरून येतात. एवढे सर्व गावातले लोक सज्जन चांगले होते. महाराज, ते माणूस त्याला म्हणाला, या गावामध्ये तुमचं स्वागत आहे, या गावात राहा. का? कारण तुम्ही मागचं गाव सोडून आले, त्या गावातले प्रत्येक माणसं तुम्हाला चांगले दिसतात. याचा अर्थ तुमची दृष्टी चांगली आहे. तुमच्यासारख्या चांगल्या माणसांसाठी आमचे गाव बी चांगलेच आहे. माणसं म्हणता नाही ते गाव बेकार आहे, ते गाव बेकार आहे. कुठलं बेकार? तुझी दृष्टी बेकार आहे. तुझी दृष्टी बेकार आहे. तुम्ही जिथं आहात तिथं सर्व गोष्टी तुमच्या स्वभावासोबत एकरूप होतात. म्हणून इथं वरी होता संग अंगो अंगी लोपविले. तुम्ही जसे आहेत तिथून परमात्माच्या स्वरूपासोबत जर एकरूप झाला तर तुम्हाला परमात्माचा अर्थ कळेल. अभंगाच्या तिसऱ्या वरी होता सनातन आहे. स म्हणजे नित्य आणि नातन म्हणजे नवा. तुझा माझा संग कसा आहे? सनातन आहे, नित्य नवा आहे. तू असा अचानक विसर पडण्यासारखा नाही. म्हणून संप्रदायाच्या नियमाप्रमाणे मी आता पौराणिक विषयाने, थोडा प्रेमभरा विषयाने अभंगाचा उत्तरार्ध करणार आहे. पण त्याच्या आधी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सर्वांनी एकदा प्रसन्न चित्ताने पांडुरंगाचे भजन करायचे. विठोबा रखुमाई Thank you.
वा येते ते नाही प्रसन्न प्रसन्न काय पोरांनो हा मोठे व्यापार किती पैसे मागणार मला हे ठोक आहे माझा हो मला वाटतं तुम्ही खरे धार्मिक बनावे बरोबर मला वाटतं तुम्ही खरे धार्मिक काय होऊ राहिलं हे लहान लहान लेकरं बिचारे शिकायले आणि मायबापान बहुतांशी 90% मायबापांचा पट्टा दृष्टिकोन बनला नाही नोकरी लागली तर वाजून राहून तरी पोट भरेल त्याच्यामुळे गोंधळ होऊन गेला अजून 5-10 वर्षांनी चले याची काय गरज धर्म समाज जसा बदलतो तशा व्याख्या बदलता आता 15 वर्ष मला शिकायला जी वेळ लागली ती आता युट्यूबवर आणि व्हॉट्सअपवर ते काय गुगलवर एका मिनिटामध्ये काढून घेतो बरोबर पुन्हा आपल्याला कोण विचार म्हणून माझी प्रार्थना आहे लय 2 तासामध्ये पाहण्याच्या पाहणी लागल्या मला माझी ही आहे की तुम्हा सर्वांना तुमचे जीवनशास्त्र आणि तुमच्यावर मी नितांत प्रेम करतो म्हणून हे बोलतो तुम्ही काहीही मला समजा पण मी तुमच्यावर नितांत हृदयातनं प्रेम करतो म्हणून मला ते वाटतं की तुमचे जीवन चुकीच्या दिशेला जाता कामा नये म्हणून या सर्व गोष्टी ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी लागते त्या त्या वेळेला परमात्माचा अवतार आता पहा छोटस एक उदाहरण तात्विक सिद्धांत देतो समजून घ्या यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी लागते त्या त्या वेळेला माझा अवतार होतो हे देव म्हणता बरोबर मग धर्माला ग्लानी लागते त्या त्या वेळेला मी याचा अर्थ किती वेळा धर्माला ग्लानी लागली किती अवतार झाले देवाचे 10 अवतार झाले ना भागवतामध्ये 24 अवतार आहेत आणि युगानुसार पहिले तर युग 28 आहे बरोबर भगवंताचे एवढे अवतार झाले कशामुळे याचा अर्थ सरळ आहे की एवढ्या वेळाला धर्माला ग्लानी लागली बरोबर बिना धर्माला ग्लानी न लागता मी येतो का मी येत नाही मी धर्माला लागलेल्या ग्लानीला काढण्यासाठी आणि सज्जनांचे रक्षण करण्यासाठी मी येतो मग आता याचा अर्थ स्पष्ट आहे एवढ्या वेळेला धर्माला ग्लानी लागली बरोबर मग आता दुसऱ्या बाजूने पहा आपल्या इथं जेवढे धार्मिक कार्यक्रम होता भजन होता कीर्तन होता पारायण होता एवढं दुसऱ्या ठिकाणी होतं का नाही तरीही देवाचे सर्व अवतार कुठे झाले भारताच्या भूमीत झाले ध्यानात ठेवा भारताच्या भूमीत झाले याचा अर्थ 10 वेळेला धर्माला ग्लानी किती लागली मग ही ग्लानी कोणी लावली तुमच्या माझ्यासारख्या साधारण माणसाने अहो ज्याच्या तोंडामध्ये वेद होते त्या रावणाने लावले ज्याच्या मुखामध्ये शास्त्र होते त्या शंखासुराने लावले ज्यांच्याकडे 4 वेद 6 शास्त्राचे ज्ञान होतं त्या सहस्रार्जुनने लावले हे समाजातले विद्वान लोक होते पण हे विद्वान लोक असून पापी दुष्ट चरित्रहीन आणि स्वार्थी जीवन जगत होते म्हणून त्यांच्या अंत करण्यासाठी देव आले असं आता मी समाजामध्ये जे खडांची व्यंकटी सांडू खड म्हणजे जे दिसायला शहाणे आहेत पण दुष्टासारखे वागता पापीसारखे वागता यांचा नाश करण्यासाठी देवी मग तुम्ही कितीही मोठ्या धर्माच्या व्यासपीठावर उभा राहा परमात्मा येईल म्हणजे कोणाला समजला हा सिद्धांत मी दिलेला नाही एक तुम्हाला नाही समजला 2 आम्ही धर्माच्या नावाची दुकान बनवली हा अधर्म आहे याच्यासाठी देवीची कारण रावणाच्या तोंडात मी वेद होते तो मी पंडितासारखे मंत्र बोलत होता पण नुसता बोलत होता जगत होता इथं पोपटासारखे बोलणारे लाखो लोक आहेत जगता जावे त्याच्या वंश माझी तळमळ समजून घ्या माझी विद्वत्ता तुमच्या समोर मी कधी चुकून मांडायचा प्रयत्न करत नाही मी का विद्वान आहे नाही माझ्या मित्रांनो नाही माझ्या मित्रांनो हो आम्ही एकता आहोत पण तुम्ही जे बोलायले
ते जगायचा प्रयत्न करा. कर तुम्ही खरे परमात्मा. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा, ज्यांच्या आवडता देवा खंडित. आपला देव आवडायला पाहिजे. आपल्याला देव नाही आवडत, आपल्याला लोक आवडते. आवडतात की नाही? बायको आवडते, मुलगी आवडते, नवरा आवडतो, प्रतिष्ठा आवडते, पैसा आवडतो, पण देव कुठे आवडतो? आणि त्यांची सेवा परमात्मा प्राप्त करतो. म्हणून जेव्हा जेव्हा ग्लानी येते तेव्हा तेव्हा परमात्मा अवतार घेतो. द्वापार युगामध्ये भगवान परमात्माने कृष्णाचा अवतार घेतला. माझा कृष्ण परमात्मा, माझ्या परमात्माला असा जन्माला यायची गरज नाही, कारण तो राम आणि कृष्ण हे दोन्ही त्याचे पूर्ण अवतार आहेत. आणि अवतार अनेक आहेत, 10 अवतार आहेत, पण याच्यामध्ये काही अंश अवतार आहेत. परशुरामाचे अवतार अवेश अवतार आहे आणि राम आणि कृष्ण हे 2 पूर्ण अवतार आहेत. एक पूर्ण अवतार आहे आणि एक पूर्णोत्तम अवतार आहे. पूर्ण अवतार तो असतो जो अनेक दिवसांसाठी अनेक लोकांच्या कल्याणार्थ प्रगट झालेला असतो. त्या अवताराला पूर्ण अवतार म्हणतात. अंश अवतार तो असतो जो थोड्या जीवांच्या उद्धारासाठी आणि अल्प काळासाठी प्रगट होतो. त्या अवताराला अंश अवतार म्हणतात. आणि अवेश अवतार तो आहे परशुरामाचा, ज्या ज्या वेळेला या पृथ्वीला क्षत्रिय बनवण्यासाठी येतो, तो अवेश अवतार. म्हणून माझ्या मित्रांनो, परमात्माने द्वापार युगामध्ये वसुदेव आणि देवकी यांच्या उदरी कारागृहामध्ये अवतार घेतला, धर्माची संरक्षणा करण्यासाठी, धर्माची संस्थापना करण्यासाठी. सर्व देव त्याची प्रशंसा करत्या. सहस्त्र शीरेखा पुरुष सहस्राक्ष सहस्त्रपात सभूमी गुण सर्व तत्त्विकाम त्यतिष्ठ दशांगुलम. हे सहस्त्र बाहुधारी. पुरुषोत्तम माहिती आहे ना तुम्हाला? या 16 मंत्रांमध्ये त्याचे वर्णन केलेलं आहे. आता कारागृहामध्ये देवकी गरोदर आहे, वसुदेव कारागृहात रडत आहेत आणि देवता आकाशातनं पुष्पवृष्टी करतात. सत्यव्रतम सत्यपरम त्रिसत्यम सत्यस्य यौनिम निहितम च सत्यम. तू अयोनी आहे, तू सत्य स्वरूप आहे. तू प्रगट हो, तू प्रगट हो. आणि परमात्मा चतुर्भुज रूप घेऊन एका साधारण स्त्रीला आई बनण्याचं सौभाग्य देऊन टाकलं. तो प्रगट होतो परमात्मा. आणि प्रगट झाल्यानंतर सर्वांना त्याच्या स्वरूपाचं दर्शनही देतो आणि विस्मरणही करून देतो. सर्वात पहिले त्याने सांगितलं, हे पहा, कीर्तन नाही, अभंग सुटला काही अडचण नाही, पण समजून घ्या. वसुदेवाने दर्शन केलं आणि बरोबर त्याच वेळेला कंसाच्या नगरातले लोक झोपून गेले. देवाने काही माया केली, काही जादू केली. त्याच वेळेला वसुदेवाची राज दरबारी झोपून गेली. याचा अर्थ असा आहे की ब्रह्म जेव्हा प्रगट होतो तेव्हा हे जे भौतिक बंधन आहे हे ऑटोमॅटिक नष्ट होऊन जातात. म्हणून बरोबर कृष्ण प्रगट झाल्या झाल्या हे भौतिक बंधन झोपून गेले. वसुदेवाच्या पायात बेड्या आहेत, गळ्यात बेड्या आहेत, हातात बेड्या आहेत, त्या सुटून गेल्या. कोण आलं सोडायला? देवाने जादू केली? नाही, त्या सुटून गेल्या. कारण जेव्हा ब्रह्माच्या सत्याचा स्पर्श होतो तेव्हा असत्य ऑटोमॅटिक सुटून जातो. तुमच्याकडे सायकल आहे आणि जर तुम्हाला अचानक फॉर्च्युनर गाडी दिली तर सायकल सुटायला वेळ लागेल? सायकल सुटायला वेळ लागेल? नाही लागणार ना. तसं आहे, सत्य प्राप्त झालं, मोठं प्राप्त झालं, तुच्छ सुटून जातं. म्हणून परमात्माचा जेव्हा ब्रह्माचा स्पर्श झाला तेव्हा हे असत्याच्या बंधनाच्या बेड्या होत्या, या ऑटोमॅटिक सुटून झाल्या. कारण हा जीव आणि शिवाच्या ऐक्याचा विषय आहे. हा माया आणि ब्रह्म ऐक्याचा विषय आहे. माया तेची ब्रह्म, ब्रह्म तेची माया, अंग आणि छाया झया भेदा. माझ्या राजांनो, जे एकची नोव्हे एक सरे दोना दोन, पण नाही पुढे काही नेनो सकाळे स्वरूप. घरवाते मोटकी दोघी जै गोस्वामी शेजेर घे, तै दाम्पत्यपणे जागे स्वामी रेगे. ज्ञानोबारांचं हे चिंतन आहे. काय या चिंतनाकडे आपले कुठं ध्यान असतं? आपली फक्त ध्यान बघतो
महाराज कोणता बरा आहे हे महाराजांचे परीक्षण करतात यांच्यासाठी बरं नामदेव हे महाराजांचे परीक्षण करतात. तो महाराज जरा बरा वाटतो म्हणजे कशावरून तो गातो चांगला, तो सांगतो चांगला, हो त्याच्यावरून आम्ही बऱ्याची वाईटची पारख करतो. माझ्या राजांनी मला थोडी वाई उठलेली, आपण थोडं विठ्ठल भजन करा. विठ्ठला जेव्हा सत्य स्पर्श करत त्यावेळेला असत्य ऑटोमॅटिक सुटून जात. वसुदेवाने त्याला डोक्यावर घेतला आणि सर्वात पहिले यमुनेच्या पाण्याला पार करून वसुदेव गोकुळामध्ये गेले. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. गोकुळामध्ये काय सुख झालेलं आहे त्याचा विचार नाही. सर्वात पहिले माझा परमात्मा गोकुळामध्ये यमुनेला दर्शन दिलं. यमुनेतल्या जलचरांनी त्याचे दर्शन केलं. भाग्यवान आहे ती यमुना. नदी वाहते त्या नदीला बी ध्येय आहे मला समुद्रात देऊन मिळायचे आहे की नाही. तुम्ही माणसं असून आहे का ध्येय आपल्याला नेमकं काय करायचं जीवनात ते आहे ध्येय. फक्त का जगायलो तेच कळे ना झालं. मरण येईना म्हणून जगायचं खोट आहे का. कोणाला ध्येय सांगा मला. ध्येयच नाही कशासाठी जगायलो. माझ्या जीवनातून उपयोग काय आहे. अरे या जगामध्ये मोठमोठे अब्जोधीश खरबोधीश मेले. खरबोधीश मेले. पण प्रत्येकाला एक ध्येय असावं की बाबा मी इथपर्यंत एवढे वय हे इथपर्यंत खूप धन कमवेल, तिथून पुढे आत्मशांती करेल, तिथून पुढे काय करेल. असलं ध्येयच कोणाला नाही. फक्त खायचं. माझं कथा ऐकता ऐकता झोपायले. हाडू जांभळी घे मला गिळशील हा करायला तिथून. अरे गोपाळ विठ्ठला काल तर इथं माझ्यासमोर कोण बसलेलं होतं ते काही गोष्टी काय माणसं मोठे विचित्र ते आहे. नाकात मोठं घालायला नाही पाहिले. हे काय मला इथून दिसत माझं मोठे नमुने असतात. मला ते बोलावं म्हटलं पण जाऊ द्या म्हटलं. ते मावशी आज दिसली नाही मला. नाका दूरपर्यंत राहतो. काय म्हटलं काय खेळ लावणार. आणि हे माझं धार्मिक हे त्याच बोटांनी देवावर अभिषेक करायचे. विठ्ठला तेव्हा तुमच्या शरीरात जेवढेही द्वार आहेत हे सर्व द्वार तुम्हाला शिकवतात त्याग करा. चांगला श्वास जर घ्यायचा असेल, चांगला सुगंध घ्यायचा असेल तर रोज नाकाला स्वच्छ करावं लागेल की नाही. चांगलं ऐकावं लागेल तर कान गुदगुदावे लागतील की नाही. चांगलं खायचे असेल तर पहिलं खाल्लेलं त्यागावं लागेल की नाही. तुमच्या शरीरामध्ये जेवढेही द्वार आहेत हे 9 द्वार तुम्हाला त्याग करण्याची शिक्षा देतात. हे जे शरीर आहे हे संग्रहासाठी नाही, हे त्यागासाठी आहे. पण आपण त्याग करायचे शिकवतो. धन ही तुमच्या उपयोगितेचे साधन आहे, संग्रह करण्याचा विषय नाही. धन उपयोग करण्याचं साधन, उपयोग करा त्याचा.
माझी सर्वांना सूचना आहे, धर्म करण्यासाठी ज्यांची ज्यांची परिस्थिती सक्षम आहे त्या सर्वांना सूचना आहे माझी. संसार मरेपर्यंत तुमच्या पिछा सोडणार नाही. कितीही कमवा, एखाद्याला जर अख्खं लातूर देऊन टाकलं तो दुसऱ्या दिवशी म्हणेल मला नांदेड विद्यापीठ. हे बाबा नांदेड येते. मी रस्त्याने फिरतो, मी बऱ्याच लोकांना काही ना काही वाटत राहतो. चारला बाट दिसला का त्याला म्हणतो हो का हा बाट तुला दिला. फिरतो रस्त्याने, हो? वाटत राहता रे चित्रात देतो की नाही. एक मोठा वेअर हाऊस दिसला, त्या वकीलला म्हटलं का हे तुला दिलं ना. उतरतो, फिरून येतो तिथं होटेल तुझ्या. बाहेर जातो, एखाद्याच्या रिसॉर्ट मध्ये राहून येतो. त्या रिसॉर्ट वाल्याने 5 कोटी रुपयाचा रिसॉर्ट बांधला आणि पैसे कमवण्यासाठी तो फ्लॅट मध्ये राहतो. रिसॉर्ट बांधला 5 कोटीचा. म्हटलं बावडा ठेव का, 4 दिवस त्या रिसॉर्टचा मालकच मी. हे मी तर वर्षा 4 महिन्यात 4-2 दिवस येतो. आपण मी 4-8 दिवस फिरून त्याची मालक आपण. तुम्हाला जगता जीवन जगणे ही कला आहे, पण तुम्ही त्या संग्रह करण्याच्या नादामध्ये तुमचा बी आनंद नष्ट करता. तुम्ही कशासाठी काय केलं हे बी कळत नाही. बरेच माणसं तर ध्येयहीन झालेले, तुम्हीच नाही अनेक शहाणे माणसं ध्येयहीन झालेले आहेत. म्हणून वसुदेवाने त्या बाळाला डोक्यावर घेतला. त्या गंगेला, त्या यमुनेला ध्येय आहे की मला परमात्माच्याला दर्शन करू द्या. पण तुम्हाला ध्येय आहे, अरे नदी वाहते समुद्रात मिळण्यासाठी, पण आमचे मनुष्य जन्म आहे कशासाठी जगलेलो काही कळेच ना झालं. देवाने तुम्हाला अन्न जास्त झालं म्हणून देवाने तुम्हाला तुमचे दात काढून घेतले, पण तुम्ही कवट्या बसून खाऊ राहिले. कारण तरुणपणामध्ये जेवढं अन्न खात होते त्या आता वृद्धपणात ते पचणार नाही एवढं अन्न खाल्लेलं. बरोबर, हा निसर्गाचा नियम आहे. पण तुम्ही कवट्या बसून उगवले, हारभरे खा, फुटाणे खा, कवट्या फोडून टाकल्या आहेत माझ्या आसपास तसले. आणि माझ्याजवळ आजपर्यंत कुठलाही माणूस माझ्याशी काही प्रायव्हेट बोलत नाही. माझ्या कानात जवळ येऊन कोणी बोलणार नाही, कधीच नाही. माझ्याशी कोणाचं प्रायव्हेट नसतं, कोणाचं गुप्त नसतं, कोणाची चर्चा नसते. कारण गुप्त बोलणाऱ्याला पुरी खात्री आहे इथं ऐकून घे, पण माणसात नक्की सांगेल त्याच्यापेक्षा न बोललेलं बरं. कोणी आपल्याजवळ कोणाच्या प्रायव्हेट नसतं. नाही तर छोटं 10-5 लोकांचा कार्यक्रम तरी 3 गट असतात. वेगळं ठराविक कार्यकर्त्यांचं वेगळं, त्या लोकांमध्ये बोलायचं वेगळं. हे पार चष्म्यासारखं आर पार असतं. इथं जे होईल ते तिथं होईल, ते तिथं होईल, बदल कुठे होणार नाही. म्हणून सत्य जेव्हा धारण होतं ना तेव्हा ते तुम्हाला स्वच्छ आणि पारदर्शी बनवून टाकतं. त्या यमुनेमधून वसुदेव गेले गोकुळामध्ये. योग मायेचा सहारा घेतला, योग मायेला प्रगट केली आणि त्या योग मायेला पुन्हा कंसाच्या कारागृहामध्ये माया. हे पहा, पुन्हा समजून घ्या, ब्रह्म सोडलं आणि पुन्हा अज्ञानपणाचा स्वीकार केला तर बंधन पुन्हा बांधले की नाही. म्हणून वसुदेवाने ब्रह्म सोडला आणि माया उचलली. माया उचलल्या काय आलं, पुन्हा बंधन आलं, पुन्हा जेल आली. म्हणून वसुदेवाने जेलमध्ये पुन्हा दिवस काढला. कंसाने त्या बालिकेचाही वध केला. असा हा दुष्ट कंस, त्याच्या अंत करण्यासाठी माझ्या परमात्माने गोकुळामध्ये अनेक लीला केल्या. 5 वर्षाच्या वयापर्यंत गोकुळामध्ये एवढ्या लीला केल्या, माखन चोरीच्या लीला केल्या. माखन, त्याला काय माखन चोरायची गरज होती. माखनचा अर्थ असतो चिकटपणा, माखनचा अर्थ असतो माया. हो, त्याने त्याच डोळणींचे मटके फोडले ज्या डोळणी अहंकाराने टर भरलेल्या होत्या. ज्यांच्यामध्ये अहंकार होता त्यांनाच त्याने खडे मारले, सर्वांना नाही मारले खडे. सर्वांना मारले का? मालतीला मारला, प्रभावतीला मारला, हो, जमुनाला मारला, त्यांना खडे मारले त्याने. हो, सर्वांना कुठे मारले? ज्या अहंकाराने तर्र झालेल्या होत्या त्यांना त्याने खडे मारले आणि त्यांचे मटकं फोडलं. त्यांचे मटकं जेव्हा फुटलं, त्यांच्या मटकातली घाण जेव्हा निघून गेली तेव्हा माझ्या परमात्माने पुन्हा शुद्ध भरून दिलं. पाण्याची बोतल पाहू फक्त. अवघा ही बोतल आहे. या बोतल मध्ये जर अमृत भरायचे असेल तर पहिले काय करावं लागेल? हे पाणी खाली फेकावं लागेल तर याच्यात अमृत बसेल.
खाली करावी लागेल. तसं तुमच्या जीवनामध्ये जर प्रेम स्थापित करायचे असेल तर तुमच्यामध्ये जी ईर्ष्या आहे त्या ईर्ष्याला पहिले बाहेर फेका, नंतर प्रेम ऑटोमॅटिक स्थापित होईल. म्हणून माझ्या परमात्माने जगाला प्रेम करण्यासाठी सर्वांना एकत्रित केलं. अनेक गोपाळ लीला केल्या, अनेक लीला केल्या. आणि आता परमात्मा लहान मित्रांना म्हणतो, मित्रांनो तुम्ही माझ्यासोबत चोऱ्या करता, दही खाता, लोणी खाता, फिरता, पण मी काय आहे ते समजतं का तुम्हाला? देवाला पहा किती काळजी आहे, किती दया करतो देव. देव हे भक्त अज्ञान आहे, म्हणून देव त्यांना म्हणतो अरे माझ्यासोबत खाता फिरता हे तुमचे प्रारब्ध आहे. कधी कधी डायरेक्ट देव जर भेटला, तर त्या देवाचे मूल्य कळत नाही. विष्णू गरुडाच्या पाठीवर डायरेक्ट बसत होते, म्हणून त्या गरुडाला काही कळलंच नाही विष्णू काय आहे ते. कळलं का? गरुडाला देवाचे स्वरूपच कळलं नाही. ते कळून देण्यासाठी सद्गुरू होता, ते कळून देण्यासाठी सद्गुरू होता. कृष्ण परमात्माला दया आली, मित्रांना म्हणाला तुम्ही माझ्यासोबत खाता पिता बसता बोलता माझ्यात वावरता, पण मी कोण आहे मला ओळखता नाही? आमचा कृष्ण आहे. अरे बाबा कृष्ण तर आहे, तुमचाच आहे हो, पण हे नातं हे व्यवहारिक आहे. माझ्या आणि तुमचा हा व्यवहार आहे, पण तुम्ही मला आतून ओळखायला मी कोण आहे नाही हो. आणि म्हणून मी कोण आहे हे जर ओळखायचे असेल तुम्हाला तर तुमचे विकार नष्ट व्हावे लागतील. आणि विकार नष्ट करण्यासाठी प्रसाद आहे सर्व दुःखानां हानिरसोपजायते. तुमच्या विकारांना नष्ट करायचे असेल तर त्याच्यासाठी प्रसाद आणावा लागेल. आणि तो प्रसाद आणायचा तर आता कसा आणायचा? म्हणून तुम्ही सर्वांनी आपापल्या घरून भाकरी बांधून, आपण उद्या गाई चारायला जाणार आहेत, सर्वांनी आपापल्या घरून भाकरी बांधून आणा. दही आणा, तूप आणा, लोणी आणा, जे असेल तुमच्या घरी ते आणा. दुसऱ्या दिवशी मित्र 5-5 वर्षाचे मित्र खुश झाले. मातांनी कोणी दही बांधली, कोणी लोणी बांधली, कोणी तूप बांधून दिलं, काय बांधून दिलं ते सर्व टोळून दिलं, ते सर्व टोळून दिलं. आणि माझ्या परमात्मा या सर्वांना घेऊन निघाला. आणि यमुनेच्या काठावर आता देवतांमध्येही स्वर्गात आनंदी आनंद आहे की आज परमात्माकडून आम्हाला प्रसाद भेटणार आहे. सर्व देवता आनंदात आहे, कारण हा जो स्वर्गाचे सुख आहे हे स्वर्गीय सुख देवांना सुद्धा दुर्लभ झालेलं आहे. हे सुख जी तुम्हाला भेटलेलं आहे. भागवतामध्ये मनुष्य देहाची 5व्या स्कंदामध्ये वर्णन केलेलं आहे. मनुष्य देह पवित्र आहे, परमात्माला प्राप्त करण्याचा त्याला अधिकार आहे, पण ते आपल्याला समजत नाही. तो भाग वेगळा. माझा परमात्मा सर्व मित्रांना बोलवतो, बसवतो. आणि मित्रांना आता काही मित्रांच्या घरची भाजी खराब होती, काहीच्या घरचं शिळ ताक होतं, काहीच्या घरचं गरिबीचे होतं. परमात्माने सांगितलं कोणी लाजायचं नाही, सर्वांनी आणा, इथं टाका. एक मोठं कटोरं केलं, त्याच्यामध्ये सर्वांच्या भाजी भाकर दही दूध तूप सर्व लाया फुटाने सर्व एकत्रित केलं, बसवलं. परमात्मा म्हणाले की मी आता तुम्हाला हे सर्व एकत्रित करू, मीही खाईल आणि तुम्हालाही खाऊ. कारण जोपर्यंत प्रसाद ग्रहण होणार नाही तोपर्यंत तुम्हाला परमात्माचे स्वरूप कसं कळेल? बरेच माणसं असतात ते 7 दिवस ऐकतात आणि शेवटी परमात्माच्या प्रसादाच्या वेळेला येत नाही. माझ्या राजांनो, हा प्रसाद रोज जेवतो आपण, ते जेवण असतं, पण ज्या जेवणाच्या आधी भगवंताचे चिंतन होतं, त्याच्या स्वरूपाचे विवेचन होतं, नंतर जे भोजन होतं त्याचे नाव आहे प्रसाद. त्याचे नाव आहे प्रसाद. माझे बोलणं किती जणांना समजायला? वरती बोट करा. वाह, किती जण थकले बसून बसून? त्यांनी वरती बोट करा. थकलेल्यांनी वरती बोट करा. नाही? वा वा, मधुमान. ही प्रसन्नता पाहिजे, हा उत्साह पाहिजे. नाही तर कसं जमेल? झोप मोठी दुर्दशा करून ते माणसाची. ही झोप मोठी खतरनाक असते. म्हणून किती सावधान आहे. वाह, दक्ष आहेत, एकदम सावधान. आणि घंटी वाजल्या एकदम दक्ष आहे. एवढी दक्षता पाहिजे अध्यात्मामध्ये, एवढी सावधानी पाहिजे अध्यात्मामध्ये.
तुमच्या सर्वांचे खूप खूप मानसिक, आत्मिक, आर्थिक, सामाजिक सर्व बाबतीत तुम्ही पाहिलेलं प्रत्येक स्वप्न तुमचे पूर्ण व्हावं ही मी ईश्वराला प्रार्थना करतो. एवढे सात्विक भक्त बना, एवढे सात्विक तुम्ही बना. देवाने सर्वांना बसवलं आणि सांगितलं, अरे आता प्रसाद तर तयार केला, पण या प्रसादाला भजन पाहिजे ना, या प्रसादाला भजन पाहिजे, संकीर्तन पाहिजे. म्हणून या प्रसादाच्या आधी सर्वांनी संकीर्तन करावं लागेल. सर्व मित्र म्हणाले, मग काय संकीर्तन करावं? म्हणून सर्वांनी आपण जे संकीर्तन करू त्याच्या आधी ज्ञानेश्वर माऊली शेवटी चाल म्हणायची. हो, आणि शेवटी एक चाल म्हणायची.